एव्हरीवन. काल आपलं डिस्कशन झाल्याप्रमाणे आज आपण पर्टिक्युलरली 3D डेव्हलपमेंटच्या बाबतीत लेक्चर किंवा सेशन घेणार आहोत. सो बेसिकली सेशन चालू करण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी ज्या स्केचअपच्या रिलेटेड आहेत आणि तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहेत त्या पहिले मी शेअर करतो आणि लॅटर ऑन मग आपण पर्टिक्युलर जसं तुम्हाला सांगितलंय की आज एक पर्टिक्युलरली प्लॅन घेतलेला आहे ज्याचा पूर्ण 3D व्ह्यू आपण डेव्हलप करून बघणार आहोत. So let us start with the session. Okay. So generally सगळ्यात पहिले दोन गोष्टी तुम्हाला स्केचअपचा एक लुक इथं मी दाखवतो की या पर्टिक्युलर व्ह्यू मध्ये तुमच्या लक्षात येईल की पर्टिक्युलरली जनरली हे सर्व टूल्स इथे अवेलेबल नसतात तुम्हाला. इथे फक्त बेसिक टूल्स दिसतात तुम्ही स्केचअप जेव्हा इन्स्टॉल करतात तेव्हा. हे सर्व टूल्स आणण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलरली या ठिकाणी जर तुम्ही राईट क्लिक केलं तर हे जे टिक केलेले टूल्स दिसत आहेत आता सध्या ते सर्व टिक केलेले टूल्स मी इथं म्हणजे घेतलेले आहेत सध्या जे काही मला लागतात कामासाठी. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही टूल्स आपल्याला वेळोवेळी लागत असले तर तुम्ही इथं राईट क्लिक करून हे टूल्स इथं अरेंज करू शकतात. मेजर ऑफ द टूल्स जे काही स्केचअप मध्ये कामी येणार आहेत आपले ते आपण टूल्स इथं ऑलरेडी ठेवलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा ज्यावेळेस काम चालू करताल सो बेसिकली सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी राईट क्लिक करून हे जे काही सिलेक्ट केलेले टूल्स आहेत एवढे टूल्स सिलेक्ट करून त्यांना प्रॉपरली अरेंज करू शकतात. बेसिकली 3D डेव्हलपमेंट मध्ये काम सुरू करत असताना बेसिकली दोन गोष्टी थ्रू तुम्हाला ड्रॉइंग तयार करता येते. एक सर्वात महत्वाची म्हणलं तर तुम्ही स्वतः या पर्टिक्युलर स्केचअप मध्ये प्लॅन तयार करून तुम्ही त्याचं 3D डेव्हलपमेंट करू शकतात. किंवा तुमच्याकडे जर समजा फॉर एक्झाम्पल जर एक प्लॅन रेडी असेल आणि तुम्हाला तोच 3D डेव्हलप करायचा असेल तर तो तुम्ही पर्टिक्युलर प्लॅन सुद्धा इम्पोर्ट करून इथं काम करू शकता. सो बेसिकली मी तुम्हाला एक जे काही आपण ड्रॉइंग आहे ते स्वतः तयार करून कसं काढू शकतो ते दाखवतो तुम्हाला इथे. सो बेसिकली शॉर्टकट कीज तुम्ही अगेन इथे सुद्धा वापरू शकतात. लाईनची शॉर्टकट की मी एल घेतलेली आहे. वन मोर थिंग सर्वात महत्वाची जर लक्षात घ्यायची झाली तर स्केचअप हा जो काही प्रकार आहे किंवा हे जे काही सॉफ्टवेअर आहे इट्स व्हेरी इझी अँड फ्रेंडली सॉफ्टवेअर बिंग युज्ड फॉर 3D डेव्हलपमेंट. कारण की तुम्हाला फक्त याचे जर पर्टिक्युलर कन्सेप्ट कळाले की कसे याला टूल्स वापरायचे आहेत तर विदिन व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ द टाइम तुम्ही एक चांगल्या प्रकारचं 3D डेव्हलपमेंट करू शकता. ओके. सो मी एक काम करतो या ठिकाणी समजा तुम्हाला एक जनरल लक्षात येण्यासाठी फक्त एक व्ह्यू आपण इम्पोर्ट करून कसा घेऊ शकतो कारण आपण इम्पोर्ट करून ड्रॉइंग एक घेणार आहे. त्यापूर्वी पर्टिक्युलरली मी दाखवतो तुम्हाला की मला जर ड्रॉइंग इथेच जर तयार करायची असेल तर मी काय करू शकतो. समजा मला रेक्टँगुलर घ्यायचा आहे सो आय विल टेक रेक्टँगल ओव्हर हियर. तुम्हाला जिथून स्टार्ट करायचं तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. दोन गोष्टी आहे याच्यामध्ये तुम्ही एकतर पर्टिक्युलरली डायमेन्शन सुद्धा स्वतः देऊ शकतात किंवा क्लिक करून याला दाखवू शकतात. या लेफ्ट हँड कॉर्नरला तुम्हाला मेजरमेंट दिसते बघा ज्या तुम्ही पर्टिक्युलर टूल मध्ये असताल त्याच्या डिटेल्स इथं दिसत असतात. सो मला साईज काय साईजचा रेक्टँगल पाहिजे आहे सपोज 10 फीट बाय 10 फीटचा कारण मी फीट मध्ये पर्टिक्युलरली हा जो काही आहे ड्रॉइंग वापरत आहे. सो 10 फीट बाय 10 फीटचा रेक्टँगलर मी काढून घेतला. यासाठी मी सर्वात पहिले बघा काय केलं टॉप व्ह्यू जो आहे इथं दिसतोय तुम्हाला त्या टॉप व्ह्यू वर क्लिक केलं रेक्टँग्युलर टूल घेतला किंवा आर हा शॉर्टकट की तुम्ही वापरू शकता. त्याच्यातूनही तुम्ही डायरेक्टली रेक्टँग्युलर प्लॉट करू शकता. तो प्लॉट करत असताना एका ठिकाणी मी क्लिक केला आणि माऊस दुसऱ्या साईडला नेऊन फक्त मेजरमेंट जे आहे ते लेंथ टू विड्थ मेन्शन केलं. लेंथ टू विड्थ मेन्शन करताना मध्ये कॉमा द्यायचा आहे आपल्याला या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल तर अजून एकदा मी तुम्हाला इथे शो करतो. तुम्ही जर बघितलं पर्टिक्युलरली इथं तर तुम्ही रेक्टँगल स्टार्ट केल्यानंतर या साईडला जर घेतलं तर 10 फीट बाय 10 फीट म्हणजे मी तुम्ही जर या टॅब मध्ये इथं बघितलं लेफ्ट कॉर्नरला जिथं मेजरमेंट दिसत आहे तर 10 फीट कॉमा 10 फीट दिलाय म्हणजे लेंथ अँड टू विड्थ आलेला आहे. मला आता याची वॉल थिकनेस दाखवायची असेल तर मी ऑफसेट दॅट इज एफ ऑफसेटचा हा पर्टिक्युलर सिम्बॉल आहे इथं दिसत असेल तुम्हाला तर एफ हा शॉर्टकट की आहे. 6 इंचाचा वॉल थिकनेस घेतला आतल्या बाजूला. ओके. ऑर्बिट टूल वापरून या इथं ऑर्बिट तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही लेफ्ट क्लिकने कुठेही त्याला मूव्ह करू शकता कोणत्याही अँगल मध्ये बघण्यासाठी किंवा वर्किंग साठी.
बेसिकली इथं गेल्यानंतर मी एक सांगेल की पर्टिक्युलरली आपण ड्रॉइंग मध्ये सुद्धा बघणार आहोत. वॉल थिकनेस दाखवायची असेल तर मी याला काय केलं, पुल, किंवा इथे तुम्ही जर बघितलं तर हा पुलचा टूल आहे, किंवा पी असं तुम्ही दाबल्यानंतर तो टूल चालू होतो. जो कोणता पार्ट तुम्हाला एक्सटेंड करायचा आहे किंवा वाढवायचा आहे बाय लेंथ किंवा हाईट, त्याला त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा. ज्या डायरेक्शनला तुम्हाला तो एक्सटेंड करायचा आहे त्या साईडला तुमचा माऊस सरकवा आणि तुम्ही तिथं मेजरमेंट टाका 10 फीट. ओके, 10 फीट हाईटचा हा पर्टिक्युलरली आलेला आहे. जर मला चेक करायचं असेल इज इट व्हॉट एव्हर आय एम एंटरिंग द थिंग्स वॉज करेक्ट ऑर नॉट, इथं दोन्हीला क्लिक करा, तुम्हाला इथं मेजरमेंट दिसून जाईल 10 फीट. हाईट चेक करायची आहे. ओके, हाईट सुद्धा 10 फीट दिसत आहे. सो व्हॉट एव्हर कन्सिडर्ड और डायमेन्शन गिवन दॅट वॉज करेक्ट. हा एक पार्ट झाला. याच्यानुसार तुम्ही पूर्ण प्लॅन इथं ड्रॉ करू शकता. द नेक्स्ट थिंग इज दॅट की मला प्लॅन तिथं काढत बसायला परत वेळ वाया घालवायचा नाही, कारण की ऑलरेडी माझ्याकडे पर्टिक्युलरली एक ड्रॉइंग रेडी आहे की ज्या ड्रॉइंगलाच मला 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा मला त्याचा 3D व्ह्यू बनवायचा आहे. सो व्हॉट विल बी द प्रोसिजर. मग प्रोसिजर सर्वात पहिले काय असेल, तुमच्याकडे जो काही ऑटोकॅड मधला प्लॅन आहे तो पहिले तुम्ही सेव्ह ॲज करून घ्या. का ते सांगतो तुम्हाला. बेसिकली सेव्ह ॲज करत असताना त्याला सेव्ह ॲज करूयात. डेस्कटॉप फॉर एक्झाम्पल मी डेस्कटॉपवर घेतो सध्या. सेव्ह करत असताना 2007 ला मी बेसिकली इथं करतोय. रिझन इज दॅट की पर्टिक्युलरली जे काही स्केचअपचं मी सॉफ्टवेअर वापरत आहे त्याला हायर व्हर्जनचं जर ऑटोकॅड मध्ये फाईल सेव्ह केली तर तो त्याला कम्पॅटेबल आहे किंवा नाही मला माहित नाहीये. परत तो प्रॉब्लेम येण्यापेक्षा लोअर व्हर्जनला इथं फाईल सेव्ह ॲज करा. त्याला सेव्ह म्हणूया. आता तुम्ही जर बघितली तर तुमची ही जी पर्टिक्युलर फाईल आहे ती डेस्कटॉपवर सेव्ह झालेली आहे तुमची. बाकीचा जो काही डेटा आहे मी सर्व डिलीट करून टाकतो इथं, कारण मला तो डेटा नकोय इम्पोर्ट करताना फाईल. सो डिलीट. ओके, हे टॅग सुद्धा आपल्याला नकोय. ज्या गोष्टी आपल्याला मॅक्झिमम नकोय तिथं, म्हणजे ज्या गोष्टी प्लॅनिंग करत असताना आपल्याला थोड्याशा व्हॉट वी कॅन से दॅट इंटरप्ट करणार आहेत, त्या सर्व गोष्टी मी इथून डिलीट करत आहे. जेणेकरून ड्रॉइंग करत असताना किंवा ड्रॉइंग प्रिपेअर करत असताना आपल्याला डिस्टर्बन्स तिथं होणार नाही. लेयर्स, मी लेअर मध्ये जाऊन कॉलम्सचे जे काही लेअर आहेत ते क्लोज करणार आहे ते, कारण कॉलमचे जे काही पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत ते इथे मला दिसत आहेत सध्या. येस, ओके. ते बंद केल्यानंतर मी त्याला मूव्ह करतो. परत लेअर मध्ये जाऊन जो काही कॉलमचा पर्टिक्युलर आपण बंद केला तो चालू करूयात, कारण मला ते डिलीट करायचे आहे तिथे जाऊन. ओके, ऑफ. ठीक आहे. आता ही जी काही ड्रॉइंग आहे पर्टिक्युलरली आपण जर बघितली तर ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर अशा दोन प्लॅनच्या रिलेटेड मला इथं पर्टिक्युलरली प्लॅन आहेत. सो मी याला सेव्ह करतो. परत एकदा सेव्ह ॲज मध्ये जातो, कारण रिझन इज दॅट माझी पर्टिक्युलरली फाईल त्याच ठिकाणी सेव्ह 2007 ला आहे किंवा नाही कन्फर्म करण्यासाठी मी अगेन 2007 ला ती सेव्ह ॲज करतो. रिप्लेस इट. येस, ओके. आपली फाईल तयार झाल्यानंतर याला क्लोज करून टाका. कम ऑन स्केचअप. स्केचअपवर आल्यानंतर इथं फाईलवर जा. फाईलवर तुम्ही आल्यानंतर इथं इम्पोर्ट हा असा एक तुम्हाला टॅब दिसेल. जस्ट क्लिक ऑन दॅट. लोकेशन जिथं काही तुम्ही शेअर केलेलं आहे तिथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी फाईलचा टाईप विचारला जातो, कोणत्या टाईपचं फाईल तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे. आपण ऑटोकॅड मध्ये सेव्ह केलेलं असल्यामुळं ऑटोकॅडची फाईल आपण क्लिक करूया. कोणत्या नावाने फाईल सेव्ह केली होती ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. जस्ट क्लिक ऑन द फाईल नेम विच एव्हर वी वर हॅव्हिंग. से सेव्ह और ओपन. आता ती जी काही फाईल कॅड मध्ये आपली तिथं ड्रॉइंग होत्या ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर, या दोन्ही ड्रॉइंग या पर्टिक्युलर स्केचअप मध्ये आता इम्पोर्ट होत आहेत ऍज इट इज. जस्ट वेट फॉर अ मोमेंट. ऍज आय अर्लियर टोल्ड यू की बेसिकली तुमचं कॉन्फिगरेशन लॅपटॉपचं किंवा डेस्कटॉपचं काय आहे याच्यावर डिपेंडंट असतं की तुम्हाला किती वेळ लागणार आहे या सर्व ऍक्टिव्हिटीजला. ओके, ज्या गोष्टी लागत नाहीयेत मी त्या डिलीट करतो इथून. ओके, मेजर थिंग्स तुम्ही राहू दिल्या तर डझंट मॅटर. फर्निचरचा आयटम जो आहे तो फक्त मी काढतो याच्यातला. तो तोही तसाच ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला बेसिकली, बट स्टील कॉम्प्लिकेशन्स दिसायला नको आपल्या प्लॅनिंग मध्ये, म्हणून आपण हे काढून घेऊया. ओके, सो मी माझी ड्रॉइंग जी काय आहे आता ती रेडी आहे.
मी याला सिलेक्ट करून राईट क्लिक करतो आणि मेक अ ग्रुप म्हणतो याला, कारण की याला कुठेही न्यायचं असेल तर एका ग्रुपमध्ये मला पूर्णचे पूर्ण ड्रॉइंग वेगळी होईल. आता इथं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण ड्रॉइंग वेगळी नाही अजून. सो दॅट्स वाय याला ग्रुप जर बनवलं, कारण हा फक्त रेफरन्स साठी आपल्याला वापरायचा आहे. सो याला राईट क्लिक करा आणि मेक ग्रुप असं म्हणा. ग्रुप झाल्यानंतर लेट स्टार्ट विथ द प्रॉब्लेम. हा फर्स्ट फ्लोर आहे आणि हा लेफ्ट वाला ग्राउंड फ्लोर आहे. सो लेट्स डील विथ द ग्राउंड फ्लोर फर्स्ट ऑफ ऑल. मग सर्वात पहिले जो काही ग्राउंड लेवल आहे किंवा प्लॉटची लाईन आहे, मी ती पहिले इथं मार्क करून घेतो. डबल क्लिक करा त्या प्लॉटच्या साईजवर, त्याला परत मेक ग्रुप म्हणा आणि त्याला मूव्ह करा. कारण मी ड्रॉइंग इथं बनवणार नाहीये, थोडं साईडला बनवतोय. आता हा माझ्याकडे पर्टिक्युलरली प्लॉटचा साईज आलाय, तर प्लॉटला पर्टिक्युलरली मी एक काम करतो. सपोज आपल्याला 3 फूट हाईटने उचलायचा आहे वरती, तर मी तो उचलून घेतलाय माझ्या प्लॅनिंग नुसार, म्हणजे प्लिंथ लेवल जे आपण म्हणतो ती तेवढा मी उचलून घेतलाय. नेक्स्ट अगेन कम ऑन दी प्लान. आता ज्या काही रूम्स आहेत त्या रूम्स तुम्ही इथं क्लिक करत चला, जेणेकरून तुम्हाला इंटरनल लाईन्स ज्या काही लागणार आहेत आपल्याला, वॉल थिकनेसेस येण्यासाठी आपल्याला ही पर्टिक्युलर प्रोसिजर गरजेची आहे. मी काय केलं लक्षात मे बी तुमच्या आला असेल. सर्वात पहिले मी क्लिक केलं पर्टिक्युलर रेक्टँगलला आणि आता आतल्या बाजूला मी क्लिक करत आहे. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही एक गोष्ट मुळात बघू शकता. बेसिकली हा ट्विन बंगलो आहे. सो मी एक काम करतो, या ट्विन बंगलोला ट्विन बंगलोच्या त्याच्याने ड्रॉ करतो. इकडचा जो पार्ट आहे पर्टिक्युलरली आपण डिलीट करून टाकूयात, कारण की वर्किंग जे काही आहे आपलं थोडंसं अजून इझी आपल्याला या पर्टिक्युलर ठिकाणी करता येईल. अँड दॅट्स वाय मी या पर्टिक्युलर ठिकाणी जो काही माझा राईटचा पार्ट आहे, एक फ्लोर आहे किंवा एक बंगलो आहे ट्विन बंगलो मधला, तो पूर्ण डिलीट करून टाकत आहे. ग्रुप एडिट करत असताना त्याला डबल क्लिक करायचं, जेणेकरून तुम्ही त्या ग्रुपच्या पर्टिक्युलर एडिटिंग टॅब मध्ये एंटर करतात. ओके, सो लेट्स टेक दिस वन. ओके, सो रेक्टँगल प्लेन साठी आपण घेऊयात. जसं तुम्हाला म्हणलं, डबल क्लिक, मेक ग्रुप, मूव फ्रॉम दिस प्लेस. डबल क्लिक करा, त्याला जी काही तुमची साईज आहे प्लेनची तेवढी उचलून घ्या. त्यानंतर इथं येऊयात, परत एक रेक्टँगल ड्रॉ करा. आउट रूम साइजेस साठी आता प्रत्येक रूमला क्लिक करून सिलेक्ट करा. ओके, यानंतर इथं क्लिक करून जर बघितलं तर लक्षात घ्यायचं की आपल्याला फक्त वॉल्स दिसल्या पाहिजेत. जर वॉल तुम्हाला फक्त दिसत नसतील, याचा अर्थ तुमचं अजून सिलेक्शन प्रॉपरली झालेलं नाही. ओके, सो टेक दिस वन. ओके, तुम्ही आता इथं जर क्लिक करून बघितलं तर अजूनही काही गोष्टी तुमच्या राहिलेल्या दिसत आहेत. आता बघा, इथं हॅचिंग जो पार्ट आहे तो फक्त वॉल्स दिसत आहेत का एकदा बघा, म्हणजे जेणेकरून जर वॉल्स फक्त असतील तर आपण याला परत डबल क्लिक करूयात. मेक दिस एज ग्रुप. याला मी मूव म्हणतो बाजूला. ओके, सध्या वॉल थिकनेस इथं पर्टिक्युलरली आलेले असल्यामुळं मी याला परत पुल आउट करतो आणि जी काही माझी हाईट असते 10.5 फूट ती क्लिक करतो वरच्या साईडला. सो लेट सी, सिंपल एका मेथड मध्ये माझ्याकडे पर्टिक्युलरली बिल्डिंगचा जो काही व्ह्यू आहे किंवा पर्टिक्युलरली हाईट जी काही आपण म्हणतो तिथं आलेली आहे. कम ऑन हियर. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं माझा पर्टिक्युलरली स्टेअरकेस आणि कंपाऊंडचा पार्ट आहे. सो मी याला खाली घेऊन जातो. ओके, जर तुम्ही बघितलं तर एक जनरल व्ह्यू तुम्हाला येऊन जाईल की बेसिकली काय काय गोष्टी आहेत आपल्याला त्या आलेल्या आहेत किंवा नाही. ओके, लेट स्टार्ट विथ दी अनदर थिंग्स.
मला तर याला डोर्स अँड विंडोज दाखवायचे आहेत. तर डोर अँड विंडो साठी याला जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कॉम्पोनंट मध्ये जात असताना किंवा ग्रुपमध्ये जात असताना त्याला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर रेक्टँगल मी इथं घेतोय, तर मला डोर इथं दाखवायचा आहे. सो रेक्टँग्युलर घेऊन किंवा या ठिकाणी इथून 6 इंचावर याला मूव्ह करा. म्हणजे तुम्हाला इथून डोर कुठून स्टार्ट करायचा कळेल. तुम्ही जेव्हाही रेक्टँगल किंवा कोणताही शेप द्यायचा असेल तर त्याच्या मेजरमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये किती येतात, लेंथला कोणती बाजू आहे आणि विड्थला कोणती बाजू आहे इथून बघून घ्या. हाईट पहिले दिसते, तर त्यामुळे मी माझी हाईट टाकतो 7.25 फीट बाय 42 इंच. 42 इंच म्हणजे 3.5 फीट. हा झाल्यानंतर याला मध्ये मी पुल आउट केला. सो माझा डोर तयार झाला. मला इथे परत माझी विंडो दाखवायची आहे. सो 12 48 बाय 48 म्हणजे 4 फीट बाय 4 फीट. ओके. आता इथं अजून एक ऑप्शन तुमच्याकडे हा आहे की तुम्ही हा जो काही पर्टिक्युलर तुमच्याकडे प्लॅन अवेलेबल आहे तो प्लॅन इथं रेफरन्सला ठेवू शकता. ओके. म्हणजे तुम्हाला इथून जे काही रेफरन्सेस घ्यायचे आहेत ते तुम्ही इथून रेफरन्सेस वापरू शकतात, जेणेकरून तुम्हाला डोर्स अँड विंडोज कोणत्या लोकेशनला तुमच्या ड्रॉइंग मध्ये वापरलेले आहेत हे तुम्हाला इथून कळू शकतं. सो जेणेकरून तुम्ही प्रॉपरली त्याचा प्लॅनिंग करू शकता. ओके. सो डोर अँड विंडो मी दाखवलं इथं. पुढे आलात तर या पर्टिक्युलर ठिकाणी जर आपण बघितलं तर 7 फीट हाईटच्या वरती ही परत जे काही डोरची लोकेशन आहे ते क्लोज असतं. सो सिलेक्ट इट, मूव. मूव करून जर तुम्ही कंट्रोल बटन दाबलं तर तो कॉपी चा टॅब चालू होऊन जातो. सो मी मेजरमेंट टाकतो किती हाईटवर मला पाहिजे आहे. सो क्लोज इट ऑफ. ओके. सो हा पर्टिक्युलरली हॉल इथं रेडी झालेला आहे. इथं आपला एक दुसरा डोर आहे बॅक साइडचा किंवा बेडरूमचा आपल्याला म्हणता येईल. ओके. 7.25 फीट बाय 36 इंच. Then another door at this place. 7.25 feet by 36. Got it? So